हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहोत आणि जी आजची जाहिरात असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशन आहे जी आपल्यासमोर आहे ती. आणि शासकीय महाविद्यालयामध्ये भरती असणार आहे आणि गव्हर्नमेंटची भरती असणार आहे. तर आपण बघू शकता ही शासकीय जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज रुग्णालय आहे तिथे भरती असणार आहे. आपण इथे बघू शकता पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य विभाग पथक तिसगाव इथे भरती असणार आहे आणि या ठिकाणी भरती असणार आहे. इथे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, त्याची सगळी माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. दिनांक 20/8/2025 रोजी जाहिरात जाहीर झालेली आहेत आणि त्या अंतर्गत ही भरती होणार आहे. आणि आपण इथे बघू शकता या डिटेल ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सगळी काही माहिती व्यवस्थितरित्या दिलेली आहे ती आपण बघणार आहोत. पद किती आहे आणि कॅटेगरी वाईज पद किती असणार आहे, पात्रता काय काय असणार आहे, कोण कोण याला अप्लाय करू शकतं आणि जॉब लोकेशन कोणती असणार आहे, ही सगळी माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा. आणि याची ऑफिशियल PDF आपल्याला कुठे भेटणार आहे ही सुद्धा माहिती आपल्याला लास्टला भेटणार आहे. अप्लाय आपण कुठून करू शकता ते पण आपल्याला भेटणार आहे आणि लागणारे याला डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण बघू शकता जी भरती निघली आहे त्याची ऑनलाईन पद्धतीने ही सगळी सरळ म्हणजे ऑनलाईन पद्धतीने याची अर्ज स्वीकारण्यात येत आहे 14/9/2025 पासून तर 4/10/2025 पर्यंत अर्ज चालणार आहे. ऑनलाईन आपण अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपली ऑनलाईन कम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे आणि ती IBPS या कंपनीमार्फत होणार आहे. आपण बघू शकता. तर IBPS पद्धतीने आपल्याला या पेपरचा एक्झामचा सिलेबस बघायचा आहे. आपण बघू शकता जे पद दिलेले आहेत, संस्था दिलेली आहे. संस्थेनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथे पद नाव दिलेले आहे आणि वेतन श्रेणी दिलेली आहे. एकूण पद दिले आहे. शिपाई पदाची जे वेतन आहे 15,000 पासून 46,000 पर्यंत आहे. 6 पदाची रिक्त आहे. आपण बघू शकता सगळे काही इथं पद दिलेले आहेत आणि वसतिगृह सेवकची पदं 11 पदं आहेत. त्यासाठी पण चांगला पेमेंट आहे. 15,000 ते 46,000 पर्यंत पेमेंट आहे. टोटल इथून जागा आहेत 47 आहे. आपण बघू शकता. आणि दुसरी जी ठिकाण संस्था आहे संस्थेचं नाव दिलेलं आहे शासकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज. इथे जी पदं रिक्त आहेत ती शिपाई पदाची जी पदं आहेत ती 5 पदं रिक्त आहेत. आपण बघू शकता. आणि कक्षा सेवकचे 14 पदं आहेत. आपण बघू शकता. आपण इथं सगळी डिटेल व्यवस्थित बघून घ्यावी. आपण बघू शकता सगळे काही पद्धत दिलेले आहेत. आपण शास्त्रीय परिचर जे 6 नंबरचं पद आहे त्यासाठी 8 इथं वॅकन्सी आहेत. आपण पेमेंट पण बघू शकता सगळ्यांना सेमच आहे. आणि आपण बघू शकता त्याचप्रमाणे प्रयोगशाळा परिचर आहे त्यांच्या इथं 16 वॅकन्सी आहेत. बाकीच्या वॅकन्सी आपण बघून घ्यावी इथं आणि त्यासाठी पण पेमेंट चांगलं आहे. आणि इथं पण टोटल जे वॅकन्सी आहेत त्या 80 आहेत. आपण बघू शकता. नावीचं सुद्धा इथं पद आहे 2 पदं आहे. धोबीची सुद्धा 2 पदं आहेत. माळीचे सुद्धा 1 पद आहे. पहारेकरीचं सुद्धा 6 पदं आहेत. संस्थेचं नाव आहे पद्मभूषण वसंतराव पाटील शासकीय विद्यालय सांगली. इथं ज्या जागा रिक्त आहेत त्या इथं बघू आपण. कक्षा सेवकच्या 51 जागा आहे इथं. पहारेकरीच्या 13 जागा आहे. शिपायाच्या 10 जागा रिक्त आहे. क्षय किरण सेवकच्या 6 जागा आहे. स्वयंपाकीच्या 7 जागा आहे. बाह्यरुग्ण सेवक 7 जागा आहे 3 जागा आहे. धोबीच्या 5 जागा आहेत. दवाखाना सेवकच्या 3 जागा आहेत. शस्त्रक्रिया सहाय्यकच्या 4 जागा आहेत. स्वयंपाकी मदतीस 3 जागा आहेत. आपण बघू शकता. आणि जागांची जी क्वालिफिकेशन असणार आहे ती सुद्धा आपण समोर बघणार आहोत. कोणत्या जागेसाठी कोणती क्वालिफिकेशन लागणार आहे आणि पात्रता वगैरे एज क्रायटेरिया कोणता असणार आहे आणि कॅटेगरी वाईज जागा किती असणार आहे हे सुद्धा आपण लास्टला बघणार आहोत. आणि PDF वगैरे सगळं तुम्हाला भेटणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण लास्टला देणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा. आपण बघू शकता नाविकच्या बी इथं जागा आहे 2. माळीच्या 2 जागा आहेत. आपण बघू शकता. टोटल जागा इथं 128 आहेत. आपण इथं बघू शकता या ठिकाणी टोटल जागा 128 आहे. आणि संस्थेचं नाव खाली दिलेलं आहे आरोग्य शिक्षण पथक तिसगाव. इथं ज्या जागा रिक्त आहेत त्याची माहिती दिलेली आहे. शिपायाचं 1 पद रिक्त आहे. प्रयोगशाळा परिचरचे 1 पद रिक्त आहे. दंत परिचरचं 1 पद रिक्त आहे. स्वच्छता सेवकचे 3 पदं रिक्त आहेत. आपण बघू शकता. आयाचे 2 पद रिक्त आहे. टोटल इथे पदं 8 आहे. आपण बघितले संस्थेमार्फत ज्या तिथे संस्था आहेत त्यांच्यामार्फत हे पद रिक्त आहेत आणि इथून टोटल संस्थेची इथं माहिती दिलेली आहेत.
शासकीय वैद्यकीय मिरज जिथे 47 जागा रिक्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज 80 जागा आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली इथे 128 जागा आहे. आरोग्य शिक्षण पथक तिसगाव इथे 8 जागा आहे. टोटल ज्या जागा आहे 263 जागा आहे आपण बघू शकता. आणि या सगळ्या जागा गट ड मध्ये येतात, ते वर्ग 4 मध्ये येतात आणि त्यासाठी पेमेंटसुद्धा चांगला आहे. आपल्याला ऑनलाईन यासाठी अप्लाय करायचं आहे आणि सगळे काही आरक्षण वगैरे इथे भेटणार आहे. हे महिला आरक्षण असतं आणि SC ST OBC समांतर आरक्षण जे आहे ते सुद्धा इथे भेटणार आहे. त्यासाठी आपल्याला योग्य ते डॉक्युमेंट्स अपलोड इथे करायचे आहेत. आणि आपण बघू शकता खेळाडूसाठी सुद्धा आहे आणि जे भूकंपग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनासुद्धा इथं आरक्षण आहे. दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांचासुद्धा इथे जागा आहेत. आणि या जागेसाठी जे अनाथ आरक्षणसुद्धा इथं लागू आहे आपण बघू शकता. त्यासाठी आपल्याला योग्य ते आपले डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला अपलोड करायचे आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा इथं जागा रिक्त आहेत. मग प्रकल्पग्रस्तासाठी सुद्धा आहेत. तर आपल्याला आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्कॅन करून तिथं अपलोड करायचे आहे. भूकंपग्रस्तसुद्धा आहे त्यांनासुद्धा आहे. पदवीधरांनासुद्धा इथं आरक्षण दिलेलं आहे. आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ती सुद्धा माहिती आपण खाली बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा. आणि कोणतीही माहिती आपल्याला लागलीच असल्यास तर आपण कमेंटमध्ये बोलू शकता. शैक्षणिक अर्थ इथे दिलेले आहे आपण बघू शकता. सामान्यतः आपण बघू शकता इथं स्वयंपाकासाठी जे आहे ते प्रमाणपत्र अनिवार्य आहेत. आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला अवगत पाहिजेत. माळी पदासाठी शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र जे लागतात ते आपल्याला इथं पाहिजेत. पात्रता इथे दिली आहे भारताचा नागरिक असावा. आणि वयचे क्रायटेरिया इथे दिलेले आहेत. 18 ते 38पर्यंत ओपनवाले इथं अप्लाय करू शकतात. आणि मागासवर्गीयासाठी इथं सूट दिलेली आहेत आपण बघू शकता. खेळाडू उमेदवारांसाठी सुद्धा इथं आहे आरक्षण जे याच्यामध्ये सूट दिलेली आहे एजमध्ये आपण बघू शकता. ते आपण येतात त्यामध्ये बघणार आहोत. आपण बघू शकता ते परीक्षेचं जे स्वरूप असणार आहे ते आपल्याला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यावर असणार आहे. 200 गुणाची आपली चाचणी असणार आहे. ऑनलाईन असणार आहे. 120 मिनिट आपल्याला भेटणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने आपण बघू शकता आपल्याला एक्झाम द्यायची आहे. आणि इथं कागदपत्र पुरावा सांगितलेले आहेत. ते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे किंवा अर्ज भरायचे ते द्यायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला द्यायचे आहेत म्हणजे स्कॅन करून ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करायचे आहेत. तेव्हाच आपला अर्ज हा आपला त्या कॅटेगरीमध्ये सबमिट होणार आहे. आपण एकापेक्षा अनेक अर्जसुद्धा करू शकतो. प्रत्येक पदासाठी आपण स्वतंत्र अर्ज करू शकतो. त्यासाठी आपल्याला त्यामधले चलन हे भरायचे आहे. आपण बघू शकता ओपनसाठी जे चलन आहे 1000 रुपये आहे. आणि इतर मागासवर्गीयासाठी अर्थक दुर्बल घटकासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिकांसाठी इथं कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नाही आहे. आणि इतर डिटेल दिलेले आहे परीक्षा शुल्काबद्दल. आपण बघू शकता जी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे 22/6/2025 पासून तर 14/9/2025पर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे. आणि या तारखेपर्यंतच आपल्याला अर्ज करता येणार आहे आपण बघू शकता. आणि जी काही माहिती आहे ती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आपलं जे हॉल तिकीट वगैरे येणार आहे त्यांची माहिती आपल्याला एक्समेलद्वारे कळवण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इथं दिलेलं आहे बाबी ज्या दिलेल्या आहेत त्या आपण इथं बघू शकता. सध्या PDF आपल्याला जे ऑफिशियल PDF आहे ते सुद्धा आपल्याला भेटणार आहे. आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथून आपण ही PDF डाउनलोड करून ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता आणि जी ती पात्रता आहे तुमची त्याच्याबद्दल माहिती बघून आपण त्याला अप्लाय करू शकतो. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर भेटणार आहे. धन्यवाद.